नमस्कार. आज पाहूया आजीबाईच्या बटव्यातील 40 रामबाण उपाय. 1. जर तुम्हाला झोप येत नसेल तर थंड दूध डोळ्यांना लावा. 2. कोमट पाण्यात औषध घेतल्याने औषधाचा फरक लवकर पडतो. 3. आठवड्यातून 2 वेळा कारल्याची भाजी खाल्ल्याने चेहरा स्वच्छ आणि सुंदर होतो. 4. जेवताना नेहमी चपाती कमी आणि भाजी जास्त प्रमाणात खा. 5. अंग किंवा पाय दुखत असतील तर कोमट पाण्यात मीठ घालून आंघोळ केल्याने लगेच आराम मिळतो. 6. दररोज जेवणात 1 वाटी कोशिंबीर खाल्लीच पाहिजे. 7. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी भाजी जास्त प्रमाणात खावी. 8. चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील तर कडुलिंब वाटून त्याचा लेप पिंपल्सवर लावा. पिंपल्स कमी होतील. 9. ज्यांना ॲलर्जीची समस्या आहे त्यांनी आंबट खाऊ नये, यामुळे समस्या अजून वाढते. 10. एकसारखा ताप येत असल्यास मनुके तव्यावर भाजून त्याच्या बिया काढून खाल्ल्यास आराम मिळतो. 11. सकाळी रिकाम्या पोटी लसणाची 1 पाकळी पाण्यासोबत खाल्ल्यास गॅसच्या समस्येपासून सुटका होते. 12. जास्त कोल्ड्रिंक्स घेतल्याने मधुमेहाचा धोका वाढतो. 13. रिकाम्या पोटी दही खाल्ल्याने मेंदू तेज होऊन मेंदूला थंडावा मिळतो. 14. ज्यांना जेवल्यानंतर आंबट ढेकर, मळमळ, अपचनाचा त्रास होतो त्यांनी कांदा लिंबूवर सैंधव मीठ घालून दुपारच्या जेवणात घ्यावे, यामुळे तुमची पचनक्रिया व्यवस्थित होते. 15. उलटीचा त्रास होत असेल तर अर्ध्या लिंबूवर काळं मीठ आणि पुदिन्याचा रस घाला आणि तो घ्या, आराम मिळतो. 16. नारळाच्या तेलाने नखाची मॉलिश केल्यामुळे दृष्टी मजबूत होते. 17. जेवणानंतर थोडी बडीशेप खाल्ल्याने अन्नपचन चांगले होते. 18. खोबरेल तेलात लिंबूचा रस मिक्स करून शरीरावर लावल्याने खाज येणे बंद होते. 19. सकाळी कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्याने घसा साफ होतो. 20. डोक्याला दही लावल्याने खाज कमी होऊन केसातील कोंडा देखील दूर होतो आणि केसांना चमक येते. 21. घसा कोरडा पडत असेल तर आल्याचा रसात मध घालून खावे. 22. थोडीशी वेलची गरम पाण्यात मिसळून खाल्ल्याने शरीराचा थकवा दूर होतो. 23. बाजरीची भाकरी खाल्ल्यास अपचन, गॅस यासारख्या समस्या दूर होतात. 24. कापून ठेवलेला कांदा कधीही खाऊ नका, यामुळे पोटाचे आजार होतात. 25. सकाळी कोमट पाणी प्यायल्याने पोट साफ होते आणि चेहऱ्यावर चमक येते. 26. रात्रीचा भात कमीच खावा, कारण जास्त भात खाल्ल्याने पोटात जडपणा येऊन रात्री झोप नीट येत नाही. 27. गाईचे दूध म्हशीच्या दुधापेक्षा पचायला हलके असते. गाईचे दूध प्यायल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. 28. आल्याचा 1 तुकडा रोज खाल्ल्याने बरेचसे आजार दूर होतात. 29. जी व्यक्ती जास्त विचार करते आणि जास्त टेन्शन घेते त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर पडतात. 30. गरम दुधाबरोबर जलेबी खाल्ल्याने कंबरदुखी आणि अंगदुखी बरी होते. 31. पांढरा कांदा खाल्ल्याने शरीरात ताजे रक्त तयार होते. 32. ओल्या केसांवर फणी फिरवल्याने केसांची मुळे कमजोर होऊन केस गळतात. 33. चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी कच्च्या दुधाचा वापर करावा. 34. द्राक्षांचा रस प्यायल्याने ल्युकोरियाच्या समस्येपासून आराम मिळतो. 35. शरीरात कुठेही कापून रक्तप्रवाह होत असेल तर त्या ठिकाणी हळद लावून ठेवा. 36. शरीरावर कुठेही भाजले असेल तर त्या ठिकाणी बर्फ लावा, आराम मिळतो. 37. चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या असतील तर डाळिंबाचे सेवन करा, सुरकुत्या नाहीशा होतील. 38. हिरव्या कोथिंबिरीचा रस फोड आलेल्या जागेवर लावल्याने फोड बरे होतात. 39. भिजवलेले बदाम आणि कोमट दूध प्यायल्याने स्मरणशक्ती मजबूत होते. 40. ओवा आणि काळे मीठ यांचे सेवन केल्याने पोट साफ होऊन गॅसची समस्या दूर होते.
मित्रमैत्रिणींनो, हे रामबाण उपाय आवडले असतील तर कमेंट्स करून मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन उपाय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.